देवांचा देव असलेल्या भगवान शिवशंकरांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री। महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते। आज महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरात धार्मिक विधी संपन्न झाले। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। अनेक शिवमंदिरात खिचडी आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने महाशिवरात्र साजरी झाली। महाशिवरात्री निमित्त आज विविध ठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। लक्षतीर्थ तलावाच्या काठावर महादेवाचं पुरातन मंदिर आहे। या तलावात स्नान केल्यास 1,00,000 तीर्थ केल्याचं पुण्य लाभतंय अशी आख्यायिका आहे। महाशिवरात्री निमित्त या मंदिरात पारायण घेण्यात आलं, त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता। शिवमंदिराची पानाफुलांनी सजावट केली होती। शंकरराव शेळके आणि राजूगिरी यांच्या हस्ते पहाटे महाअभिषेक घालण्यात आला। हिमालयातील श्री शंकर भगवानांचा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता। बोर तालीम मंडळाच्या वतीनं प्रसाद वाटप करण्यात आलं। यावेळी राजू मोहिते, प्रशांत खेडकर यांच्यासह भाविक उपस्थित होते। गंगावेशीतल्या कुंभार गल्लीतील ऋणमुक्तेश्वर मंदिरही पुरातन मंदिर म्हणून ओळखलं जातं। महाशिवरात्री निमित्त आयोजित सप्ताहाच्या कालावधीत पारायण, भजन, कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले। हे मंदिरही पानाफुलांनी आकर्षकरित्या सजवलं होतं। आज सकाळी ॲडव्होकेट गुलाबराव सरनोबत यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला। मंदिरात नेत्रदीपक देखावा साकारला होता। सायंकाळी 7च्या सुमारास पालखी सोहळा संपन्न झाला। महाशिवरात्री निमित्त ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाच्या वतीनं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले। उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरात शहरातील सर्वात मोठी महादेवाची पिंड आहे। या मंदिरात महाशिवरात्री निमित्त दरवर्षी शेकडो भक्त दर्शनासाठी येत असतात। सकाळी मंदिरात महाअभिषेक आणि पूजा करण्यात आली। बेल, फुलं अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शनाचा लाभ घेतला। महादेवाची उज्जैन महाकाल रूपात पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा डॉक्टर प्रशांत पुजारी आणि त्यांच्या सहकार्यांनी साकारली। भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। कला आणि धार्मिक अधिष्ठान यांचा संगम असलेल्या मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरामध्ये गणेश भोसले आणि विठ्ठलराव जाधव यांनी महादेवाची सालंकृत पूजा बांधली होती। बबेराव जाधव यांच्या हस्ते पहाटे महाअभिषेक करण्यात आला। दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। शाहूपुरीतील चॅनेल बी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या महादेव मंदिरातही महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली। असेंबली रिक्षा स्टॉपच्या वतीनं दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी 200 किलो खिचडी आणि दुधाचं वाटप करण्यात आलं। पेटाळा इथं महादेवाचं सुंदर मंदिर आहे। या मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। कोल्हापूर शहर आणि परिसरात विविध रूपातील श्री महादेवाची मंदिरं आहेत, मात्र यामध्ये मंगळवार पेठ परिसरातील श्री रावणेश्वर मंदिर लक्षवेधी आहे। शिवलिंगाच्या आकारातील हे एकमेव महादेव मंदिर आहे। या मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त आदियोगी रूपातील पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा अशोक भोरे, जय भोरे, ओंकार भोरे, रवी माईनकर यांनी बांधली होती। सकाळी शिवलिंगावर लघुरुद्राभिषेक करण्यात आला। यानंतर दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले। याचबरोबर विविध भक्तांनी उपवासाच्या पदार्थांचं वितरण केलं। शुक्रवार पेठेतील श्री सोमेश्वर मंदिरात अयोध्येतील राम मंदिर रूपातील पूजा बांधण्यात आली होती। श्री सोमेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तांच्या वतीनं दिवसभर या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त पौराणिक कथेचा देखावा साकारण्यात आला होता। सकाळी आरती आणि महाअभिषेक घालण्यात आला। मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर आज दिवसभर महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं। मंदिरातील शिवलिंग चांदीच्या आभूषणांना सजवण्यात आलं होतं। मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर महादेव मंदिरात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। फुलांच्या सजावटीनं मंदिर उजळून निघालं होतं। रामचंद्र फाले, ज्योतिराम फाले आणि प्रकाश शेळके यांनी ही पूजा बांधली। महाशिवरात्री निमित्त आज सकाळपासून वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। संभाजीनगर इथल्या मगरमठी मंदिरात अभिषेक, आरती असे कार्यक्रम पार पडले। महादेवाची शिवपार्वती रूपात नेत्रदीपक पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा श्रीकांत मगर, रवी शिंदे, शरद भालकर, संदीप कदम यांनी साकारली। मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या शिवमंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले। शिवप्रसाद अवघडे आणि अभिषेक अवघडे यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला। भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं।
सिद्धगिरी मठाला 1400 वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे. मठावर हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना असलेलं भव्य दगडी शिवमंदिर आहे. शेकडो वर्षांपूर्वी मंदिरात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यात श्री सिद्धगिरी मठाचे लाखो भाविक आहेत. सिद्धगिरी मठावर 3 दिवस महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. महाशिवरात्री निमित्त संपूर्ण शिवमंदिर आतून आणि बाहेरून रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलंय. तसंच मंदिरातील गाभाऱ्यात श्री शंकराचं शक्तीपीठ साकारण्यात आलंय. मंदिरात पहाटे काकड आरती करण्यात आली. पहाटे 4 आणि सकाळी 10 वाजता अभिषेक घालण्यात आला. महाशिवरात्री निमित्त मठावर हजारो भाविक दाखल झाले असून दर्शनासाठी मंदिराच्या आवारात भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर भाविकांची गर्दी कायम होती. महाशिवरात्री निमित्त सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी सामूहिक आरती करण्यात आली. त्यानंतर मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचं प्रवचन झालं. महाशिवरात्री निमित्त मठावर दाखल झालेल्या हजारो भाविकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. सायंकाळी आरती झाली. हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला फार मोठं महत्त्व आहे. या दिवशी पोळ्याचा नैवेद्य करून शंकराच्या मूर्तीला दाखवला जातो. शाहूवाडी तालुक्यात त्यानंतर यात्रांचा हंगाम सुरू होतो. मलकापूरच्या भीमाशंकर मंदिरात मांडव घालून रोषणाई केली होती. सकाळी भीमाशंकर यांच्या मूर्तीला पुजारी मिलिंद भोसले यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कासार्डेमधील मंदिरात दिवसभर दर्शनासाठी गर्दी झाली होती. या ठिकाणी 3 दिवस मोठी यात्रा भरते. आंबा, भेडसगाव, बांबवडे या गावातील मंदिरात शिवभक्तांनी गर्दी केली होती. काही मंदिरात दिवसभर महारुद्र पठण आणि भजन कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.